नमस्कार. भरली वांगी तर सर्वांच्याच घरी बनवली जात असतील. एकदा अशा पद्धतीने ही भरली वांगी बनवून बघा. 2 चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही भरली वांगी तयार होतात. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही वांगी तयार होतात. तर आज आपण इथे मस्त झणझणीत चमचमीत असं भरलं वांगं बनवणार आहोत. वांगी बनवण्यासाठी इथे आपण 2 पातळ उभे चिरून घेतलेले कांदे, त्यानंतर अर्धी वाटी आपण सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. इथे मी एक दालचिनीचा तुकडा वापरलेला आहे. इथे बाकी खडा मसाला कोणताही वापरलेला नाहीये. कांदा खोबरं भाजताना आपण एक दालचिनीचा तुकडा फक्त भाजून घेतलेला आहे. कांदा खोबरं भाजून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. कांदा आणि खोबरं हे छान लालसर भाजून घेतलं म्हणजे भरलेलं वांगं आहे त्याला रंग खूप छान येतो. कांदा खोबऱ्यामध्येच आपल्याला इथे 7 ते 8 लसूण पाकळ्यांचा वापर करायचा आहे. एक छोटा आल्याचा तुकडा. इथे आता वाटण तयार करताना पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरचं छोटं भांडं वापरलेलं आहे त्याच्यामुळे छान हे वाटण बारीक वाटलं जातं. इथे आपण थोडीशी कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. हे वाटण तयार करताना तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. आपण छोट्या आकाराची 7 ते 8 वांगी घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण मधून चिरून घेतलेले आहेत. सर्व आपण अशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायची. चिरून घेतलेल्या वांग्यांमध्ये आपण थोडंसं मिठाचा वापर करायचा. मिठामुळे काय होतं वांग्यांना चव छान येते म्हणजे देठापर्यंत अगदी मीठ आहे ते मुरलं जातं. सर्व वांग्यांमध्ये अशाच पद्धतीने आपण मिठाचा वापर करायचा आहे. व्यवस्थित असं वांग्यांना मीठ लावून घ्यायचं आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे भरली वांगी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. सर्व वांग्यांना आता मीठ लावून झालेलं आहे. थोड्याशा तेलावर आपण 1-2 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. वांगी छान परतून झालेली आहेत. एका आपण डिशमध्ये आता ती काढून घेणार आहोत. अतिशय खमंग चविष्ट अशी ही भरली वांगी तयार होतात. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भरली वांगी बनवून बघा. कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपण जो वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण ते वाटण आपण आता त्या तेलावर परतून घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपल्याला इथे 1 चमचा बेसन म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवरच आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण छान परतून घ्यायचं आहे. इथे आपण फक्त कांदा पोहे खायच्या चमच्याने 1च चमचा आपण इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. जास्त बेसन पिठाचा वापर न करता फक्त 1 चमचाभर आपण इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे हे भरलं वांगं छान खमंग असं तयार होतं. इथे तर कांदा खोबऱ्याचं वाटण परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. घरगुती लाल तिखट इथे मी 2 चमचे वापरणार आहे. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. आणि 1 चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला पावडर मसाले आता परतून घ्यायचे आहेत. पाण्याचा बिलकुल वापर न करता हे मसाले आपण छान स्लो गॅसवर आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. इथे आता मसाला छान तयार करून झालेला आहे. पण आता सुरुवातीलाच चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर मसाला एकदा आपण परतून घेणार आहोत. इथे आता मसाला छान तयार करून झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. कांदा खोबऱ्याचा मसाला जो तयार करून घेतलेला आहे तो आपण इथे आता डिशमध्ये काढून घेतलेला आहे. साधारण थंड झाल्यानंतर मीठ लावलेली जी वांगी आहेत त्याच्यामध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहोत. सर्व वांग्यांमध्ये आपण आता हा मसाला भरून घ्यायचा आहे. इथे आता वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. शिल्लक राहिलेल्या मसाल्यामध्ये आता वांगी आपण परतून घेणार आहोत. इथे आपण आता भरलेली वांगी आहेत ती आपण शिल्लक राहिलेल्या मसाल्यावर ठेवून देणार आहोत. इथे आता मसाल्यावर आपण सर्व वांगी ठेवून झालेली आहेत. डिशमध्ये आपण वांगी काढून घेतलेली त्याच डिशमध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून डिश स्वच्छ धुवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला ही वांगी आपण छान वाफेवर शिजवून घेणार आहोत. इथे जास्त पाण्याचा वापर न करता ही वांगी मी अगदी कमी पाण्यावर छान वाफवून घेणार आहे. इथे तुम्हाला जर रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा जास्त वापर करू शकता. इथे आपण आता झाकण ठेवणार आहोत. झाकणामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही वांगी आपण आता वाफेवर शिजवून घेणार आहोत. शक्यतो वांगी कवळी आणि छोटी घ्यायची म्हणजे वांगी पटकन वाफेवर अशी शिजली जातात.
झाकणामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे वाफेवर छान मऊसर अशी वांगी शिजली जातात. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून इथे वांगी छान मऊसर अशी शिजलेली आहेत. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. मस्त चमचमीत, झणझणीत आणि खमंग अशी ही भरली वांगी तयार करून झालेली आहेत. एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भरली वांगी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.